आपले नगरसेवक निवडून आल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही फक्त आशीर्वाद देऊन बघा चमत्कार काय होते. योगायोगानं ते म्हण आहे, सगळ्याला पूजेला ब्राह्मण लागतो, जंगम लागतो, आणि 2 ब्राह्मण मिळाले आम्हाला पूजेला धनुष्यबाणाला. आणि जर ब्राह्मणाची पूजा जर आमच्या वासुदेव महाराजांच्या माध्यमातून जर तुम्ही जर आम्हाला निवडून दिलो, आशीर्वादाच्या माध्यमातून, पंचाक्षरीताईच्या माध्यमातून जर निवडून दिलं, तुम्ही कल्पना करू शकणार नाही. तुमच्यातल्या ज्या काही महिला आहेत, तुमच्या लाडक्या बहिणीचा तर पैसा सुरू राहील, परंतु तुम्हाला मी अभिवचन देतो, तुम्ही मला साहेब मागितले नाही आता कसं काय केला म्हणता. परंतु आता तुम्हाला मी ठणकावून सांगू इच्छितो, जेवढ्या महिला आहेत, तरुण महिला आहेत, त्यांना जर स्वयंरोजगार करायचा असेल, घर बसल्या जर व्यवसाय करायचा असेल, तुमचा पती किती पैसे कमवते त्याच्यापेक्षा जर महिलांना सुद्धा स्वयंरोजगाराची जर संधी हवी असेल, तर तुमच्या भागामध्ये, तुमच्या प्रभागामध्ये स्वयंरोजगाराच्या तुम्हाला प्रशिक्षण केंद्र उभा करू, तुम्हाला ट्रेनिंग देऊ, आणि त्या ट्रेनिंगच्या माध्यमातून प्रत्येकी महिलाला 1 लाख रुपयाचं कर्ज सुद्धा उभा करून देण्याची ताकद सुद्धा बालेगावमध्ये, त्याचा फायदा कसा घ्यायचा ते तुम्ही ठरवा. परंतु या चोराच्या नादाला लागू नका, या फसवेगिरीच्या नादाला लागू नका. चांगले लोक त्यांच्या तालमीत आहेत, ते लोक मोठे म्हणून येतील, मोठा सावकार येईल, मोठा धनी येईल, मोठा कुठला तर सुशिक्षित येईल, तुमच्या वार्डामध्ये फसवायला लागेल. काय करायचं जाऊ द्या, घेऊन टाका की पुन्हा नंतर तुम्हाला काय करायचं ते करा, म्हणजे जाळ्यात फसू नका, एवढी विनंती करतो. जर एवढं चांगलं काम केलं तर मी आता एवढंच नाही, तर मला माहित आहे पावसाळ्यामध्ये सरकारचाच नियम आहे, झाडं लावा झाडं जगवा, बरोबर. आता इथं एक ते बाबासाहेबांचा पुतळा त्याचं सुशोभीकरण केलं, असं मला माहित आहे. झाडं लावायला रोप लागते, बारक पावसाळ्यात बारक रोप लावलं तर ते झाड येईल म्हणून अपेक्षा राहते. ह्यानं 25 वर्षाचं झाड आणलंय, 25 वर्षाचं झाड, खाली सिमेंट कॉन्क्रीट, बाजूला सिमेंट कॉन्क्रीटची पडदी, इकडून पडती तिकडून पडती, खाली सिमेंट कॉन्क्रीट. आता ह्याची मुळा जातील कुठे, ह्या झाडाच्या मुळा जातील कुठं, महाराजी बाई सांगा. आणि किती फसवा, त्या झाडाची किंमत किती आहे मग, 49,000. एक ना झाड ते शिंदीचं आहे का, कशाचं आहे का, ताडीचं आहे का, माडीचं आहे, अजून कोणाला कळणार. उगाच लावून ठेवलं ह्या लाकडाचं झाड काटेरी ते. अरे गरीबाला उन्हाळ्यामध्ये 200 लिटर झोपडपट्टीतल्या लोकांना बॅलर 200 लिटर पाण्याचं बॅलर मिळालं, कधी रेल्वेने पाणी आणावं लागलं. भीषण टंचाई या मराठवाड्यामध्ये निर्माण झाली, आणि ह्या असले भुताटकी लागल्यासारखं कसले पैसे खायसाठी नाद असेल. आणि ते झाड बी लावले कसं, एखादी जर समजा जोरात एखादी एकमेकाची धडक लागली आणि मोटरसायकलवरनं उडाला, पलीकडे जाऊन उडी मारून वाचला तर जाईल. आता जर त्या मोटरसायकलला धडक झाली, त्याला जर उडाला नाही, त्या लाकडाला अडकून मरून जाईल. असला हे का आमच्या उदगीरला, ह्याला सुशोभीकरण म्हणतात, ह्याला झाड म्हणतात. तुम्ही सांगा, तुम्ही जाता जाता आता बघा पाहिल्यावर साहेब म्हणले झाड कशी कुणाला तर सोबत, पण 25 वर्षाचं झाड किती भ्रष्टाचार. तुम्हाला काय कळाले त्याच्यात, 49,000ला एक झाड, वकील साहेब. आणि त्या झाडाला पाणी द्यायला आता हेड घालावा लागला, त्यात फिरवलेलं. आणि उन्हाळ्यात येतात बाप पाणी टाकणार आहे तिथे, काय करतील मला, किती फसवा हे लोकांना. तुम्हाला जर फसायचं नसतं, मारुतीरायाची शपथ आहे, ब्राह्मण गलीमध्ये तुम्हाला मी अभिवचन देऊन सांगतो, अधिक तुम्हाला सांगायची गरज नाही. कुणावरही तुम्ही भरोसा करत असताना स्वतःवर भरोसा करा पाहिजे. ही निवडणूक कशाची, हे देश चालवायची निवडणूक नाही, हे राज्य चालवायची निवडणूक नाही. आपल्या मूलभूत गरजा म्हणजे आपलं गटार, आपली नाले सफाई, शौचालय, आरोग्य, ह्या घरकुल योजना, आपल्याला स्वयंरोजगारासाठी संधी, ह्या मूलभूत गरजाची आपल्याच भागातला कार्यकर्ता, आपल्याच भागातला एक प्रमुख म्हणून त्या ठिकाणी सेवक म्हणून जावं आणि त्यांनी आपल्या गरजा पूर्ण करावं, ह्यासाठी निवडणूक आहे. पगारांचं ठरवायचं, कधी ठरवायचे, काही नाही. पण आमच्या हात बळकट करा नंतर, आणि बळकट करायला काय, वरून माल, आणि ह्याचा पुन्हा नंतर ताण. आता जर ह्यांना जर फसवायचं जर असेल तर आता तुम्ही पण फसवलं पाहिजे. आता काही लोकांना म्हणते साहेब त्याने देऊन राहिला, मग जाऊ द्यायची, तुम्ही देणार तर देणार, घेऊन द्या की म्हणतात.
पुन्हा त्याच्यात जर आमच्यामुळे बाहेर काढतो मग एवढं बोलून काय फायदा. रात्रभर रामायण ऐकलं, रामाची सीता कोण बोलून सकाळी बहीण बोलली तर काय करू. तर असं काही करू नका. माझी विनंती आहे, तुम्ही आता इथून उठल्यानंतर जिथं जिथं तुमचे नातेवाईक आहे, जिथं जिथं तुमचे मित्र आहेत, जिथं जिथं तुमचे हित संबंध आहेत, बिनधास्त बोला. आणि एक वेळेस करूच ना. नगरपालिकेचा भ्रष्टाचार मुक्त जर नगरपालिका करायची असेल आणि सर्व सोयी नियुक्त जर आपल्याला उदगीर सुंदर बनवायचं असेल, स्वप्नातलं शहर बनवायचं असेल, तर धनुष्यबाणाशिवाय आता पर्याय नाही. धनुष्यबाणाशिवाय पर्याय नाही. आपणाला नशिबानं खाली 1ला उमेदवार आहे, 2 इकडं 8 मध्ये 2 आहेत, 3 मध्ये जवळपास आपले 26 उमेदवार आहेत. 26. जिथं जिथं धनुष्यबाण दिसल तिथं तिथं तुमचा जर आशीर्वाद लाडक्या भावाचा पक्ष आहे. आणि बहिणीला महिन्याला पैसे मिळाले, काही म्हणजे मिळालंच नाही म्हणजे मला 2-3 बायकांना नाही मिळालं ना, ते पुन्हा चालू करून द्यायची जबाबदारी माझी. तुमचं तक्रार निवारण केंद्र उदगीरमध्ये सुरू करेल आणि त्या ठिकाणी त्या तुमच्या फॉर्म भरून घेतले जातील आणि त्या तुमच्या योजना पुन्हा लागू करण्यासाठी माझा प्रयत्न राहील. एवढंच नाही, तुमच्या सुशिक्षित मुलींना, पहिल्या जनरलच्या मुलींना अजिबात शिक्षणासाठी सवलत नव्हती. पुढे जर उच्च शिक्षण, इंजिनिअरिंग, डॉक्टरेट वगैरे असं काही करायचं असलं तर एकमेव एकनाथ शिंदे साहेब आहेत. आपल्या मुलीला पूर्ण 100% शिक्षण मोफत केलेलं आहे. त्या ठिकाणी आता कुठलीही फीस लागणार नाही. हा करणारा भ्रष्टा नेता जर कोण असेल तर त्याचं नाव आहे एकनाथ शिंदे साहेब. अत्यंत प्रामाणिक माणूस. आणि या ठिकाणी तुमचा जर आशीर्वाद जर त्या रूपाने जर धनुष्यबाणाला जर आम्हाला मिळाला तर प्रामाणिकपणाने आम्ही सेवा करू, एवढं मी अभिवचन देतो. वेळेअभावी आम्हाला फार कमी दिवस मिळाले, 4 दिवस. आता 2 तारखेला मतदान आहे आणि एक सभा आपली येण्याची शक्यता आहे 2 दिवसामध्ये. जे कोणी आपला नेता येईल ते आम्ही तुम्हाला उमेदवारातर्फे तुम्हाला कल्पना देऊ. वार्डामध्ये सगळ्या झाडून महिलांनी झाडून आमचा मतदार बाहेर पडा, कळू द्या ह्या भ्रष्टाचारी लोकांना. अहो आता बघा तिथं उद्या सभा आहे त्या मुख्यमंत्र्याची, लग्नाचा माझ्या असल्याने लग्नाची मंडप लावले. एवढा तमाशा कशाला भाऊ? जर मतदान घ्यायचं असेल तर गरीब मतदान देतील ना. एवढा तमाशा करून खर्च करायची गरज काय? ही निवडणुकीच्या आचारसंहितेचा तर खरं तर भंग आहे. म्हणजे कशासाठी तुम्हाला फसवायचं आणि हे शिका. बाबा लई बॅनर लावतात, हेच निवडून येते म्हणतात लोक. काही येणार नाही. सगळ्यांनी ठरवले, आता चांगल्या चांगल्या सुशिक्षित लोकांनी ठरवलेलं आहे की आता सुप्त लाट आहे. पंचाक्षरी सुनीताताई आणि शिवसेनेचे नगरसेवक भरमसाठ निवडून आल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास. आणि आता तुमचा आशीर्वाद फक्त मला या ठिकाणी हवा आहे. एक सुद्धा शब्द जर माझ्या उभ्या आयुष्यामध्ये जर मी 10 वर्ष आमदार होतो, मी आई वडिलांची शपथ घेतली, मी जर आमदार केलो मला तुम्ही आणि मी जर 1 रुपया सुद्धा जर भ्रष्टाचार केला आणि तो जर मी भ्रष्टाचार करून जर तुम्ही जर पैसा खाल्ला तर माझ्या मरणोत्तर कपनाचा टिळा होईल अशी शपथ घेऊन निवडणूक लढवणार. आणि मला तुम्ही 2दा आशीर्वाद दिलाय. माझ्यामुळे हे उड्डाण पूल आहे, माझ्यामुळे हे नॅशनल हायवे, माझ्यामुळे तुम्हाला उदगीरकरांना पिण्याचं पाणी मिळाले. 10 घसा कोरडा करून सांगायला लागलो. मी एवढं कधीच सांगितलं नाही, परंतु हे चोर मात्र मी केलेले काम मी आमदारकी नसल्यानंतर त्यांनी सुरुवात केली की मी केलं म्हणून सांगायला सुरुवात केलं. त्या बिल्डिंग किती जरी झाल्या तर त्या बिल्डिंग मध्ये जाऊन चौकशी करा. जर फुकट काम होत असेल तर राशन कार्डला किती पैसे घेतले जातात, आता काढायचं तर किती? 3000. ह्याच्या बाबाची विलास आहे. 3000 रुपये कशाला लागतात रे? फुकट मिळणारी यंत्रणा कशासाठी? टॅक्स कशासाठी तुम्ही पैसे घेता? मी आमदार असताना एक वेळ तुम्हाला माहितीसाठी सांगतो, माझ्याकडे काही 2-4 बायका काम करत होत्या, गरीब घरच्या होत्या तोंडात. आणि ते काम करत असताना त्या साहेबांना तुम्ही बघितलं तर साईबाबा देवाचं मंदिर आहे, त्याच्यावर बोलतात देव हराम करून. साईबाबाचं मंदिर आहे, देवाचे देव महादेवाचं मंदिर आहे, तिथं काय माझं उत्पन्न आहे? काय मला काय तिथे करोडो रुपयाचा फायदा आहे? म्हणतात महादेव साहेबांनी काय केलं? साईबाबांना म्हणतात ये तुला तुझ्या नावावर करून देतो म्हटलं. महिन्याला 2-2.5 लाख रुपये माझा खर्च आहे तिथं. 2 पुजारी, देवाची भक्ती. काय वाईट केलं मी? तुमचे सोयरे राहिले, तुमच्या मुला मुलीचं लग्न लागलं, लगेच तुम्ही दर्शनाला जाताय. पाप केलो का मी? सांगा पाप केलो का? काय मला तिथं माणूस जाऊन तिथं घरी राहते, काय करते? अरे सांगा, कधीतरी बोला. अरे बदमाशानो, साईरामच्या विषयी जर बोला तर कुठे पाप फेडाल म्हणा.
देवादिदेव महादेव त्या महादेवाचं स्वरूप आहे. मी असा विचार केला, माझ्या मित्राने एक अमेरिकेत तसलं मंदिर बनवले, भारतात तसली मूर्ती नाही. भारतामध्ये महादेवाची आख्यायिका आहे, 108 शिवलिंग, 12 ज्योतिर्लिंग आणि परिवार आहे. महादेव, पार्वती, गणपती, कार्तिकी, गायमुख आणि सर्प एका पिंडीमध्ये. एका पिंडीत जाऊन बघा, महाराजांनी एकदा जाऊन बघा. जे वली आहेत ते छोटे छोटे 108 शिवलिंग आहे, 12 ज्योतिर्लिंग आहे, गायमुख आहे. त्याच पिंडीमध्ये महादेव, पार्वती, गणपती, कार्तिकी, परिवार आहे. अशी अद्भुत शिवलिंग आहे. ह्या बदमाशाला काय करणार? तुम्हाला एकाच ठिकाणी 12 ज्योतिर्लिंगाचं दर्शन होते. म्हणून हवे जर तुम्ही त्या ठिकाणी गेलात, मला त्याचा सार्थ अभिमान आहे. आध्यात्मिक लढाई करत असताना माझ्या जनतेला कमीत कमी उदगीर मधल्या प्रत्येक कुटुंबाला त्या ठिकाणी दर्शनार्थी म्हणून लाभ घेण्याची संधी मिळाली. काय पैसे दिला का तुम्हाला तिथं दर्शन करताना? घ्या बाबा सर, ते तुम्हाला 6 लाख रुपये दिला म्हणून सांगितलं का? कोणाचा 1 रुपया घेतला? अरे स्व कष्टाने उभा केलेला आहे, त्याच्यावर बोलतात ते बदमाश. बोलता आलं पाहिजे तुम्हाला. म्हणून तुम्हाला माझी विनंती आहे, रात्र वैर्याची दुश्मन तेज आहे, घरोघर डाव पेचायचा, पैसा टाकायचा खेळ होणार आहे. जर वाटायला आलं नाही, इमानदारीने त्याचे पार कपड्यासहित पैसे काढून काही तुमचं वाटलं करणार नाही कोणी. मी ऐकलं, बघू कशा पद्धतीने त्याची चोऱ्या करतात ते. हिंमत करा आणि तुम्ही ताकद लावा. तुमचा आशीर्वाद धनुष्यबाणाला जर निश्चित रूपाने जर तुम्ही देणार असाल तर मला तुम्ही आशीर्वाद द्या. उमेदवाराला सगळ्या 2 हात वरी करा आणि सांगा, अजिबात काळजी करू नका, धनुष्यबाण हा निवडून आला पाहिजे, याच्यासाठी आम्ही आतापासून लागू आणि 2 तारखेचं मतदान सकाळी उठल्यानंतर आम्ही करून घेऊ आणि तुम्हाला आशीर्वाद देऊ. तुम्ही बाजीराव साहेब जेवढं बोलला तेवढं इमानदारीने तुम्ही आमच्यासाठी सेवा करा. तुमच्या उमेदवाराला चांगल्या पद्धतीने कामाला लावा आणि आम्ही तुम्हाला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. हे जर तुम्ही जर मला 2 हात करून वचन दिलं तर मी अजिबात आयुष्यात विसरणार नाही, एवढी शपथ घेऊन सांगतो. आणि मला या ठिकाणी आशीर्वाद देण्यासाठी हात वर करा. जर तुम्हाला बोललं नाही, प्रामाणिकपणाने जर मला धनुष्यबाण तुम्ही निवडून देणार असाल तरच करा, नाही तर नाही. खाली उभा टाकलेले आज कोणाला उभं करू नका. उभा ऐकत असेल तर हात करून सांगा, इमानदारीने सांगा, वा सगळ्यांचे हात वर झाले. आता तुमचा आशीर्वाद मला खंबीरपणाने मिळाला. आता कोणाच्या बापाला सुद्धा मी घाबरणार नाही. माझे या ठिकाणचे सगळे मतदार उदगीर मध्ये प्रचार केल्याशिवाय राहणार नाही, हा विश्वास मला या ठिकाणी तुमच्या सरकारवर मी नतमस्तक होतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. आता या ठिकाणी फक्त मी एकच घोषणा देतो, त्या ठिकाणी जोरात जरा सगळ्या गल्लीला आवाज लावू द्या. जय भवानी, जय भवानी, जय भवानी, जय भवानी.